पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्द मीशमालन्दिवल्लभम्। ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। हागा ऐशे जरी न कीजे तरी अज्ञाना काय उमजे। तिही कवने परी जाणीजे मार्गाते या। भगवान अर्जुनाला उदाहरण देऊन सांगत आहे की जनकाधिक लोक कर्माच्या द्वारे मोक्षापर्यंत पोहोचलेले आहे आणि अर्जुना तू तुझ्यासाठी तर युद्ध केलंच पाहिजे। शहाण्या माणसाने आपलं कर्तव्य कर्म केलंच पाहिजे, कारण त्या कर्तव्य कर्माने आपला काय होणार आहे, उद्धार होणार आहे। आपलं कर्म केल्याने आपला मोक्ष आपल्या हाती येणार आहे, म्हणून कर्म तर करावं। पण आपण जर चांगलं कर्म केलं, स्वधर्माचं आचरण जर आपण केलं, तर आपल्या पाठीमागे जेवढे काही लोक आहे ते सगळेच लोक काय करणार आहे, आपलं पाहून तसं आचरण करतील। आपण जसं आचरण करू तसंच हे आपल्या पाठीमागे येणारे लोक आचरण करणार आहे। म्हणून अर्जुना लोकसंग्रहम एव आपी संपश्यन कर्तुम अर्हसी। लोकसंग्रहाकडे पाहून तुला हे करणं काय आहे, उचित आहे, उचित आहे। लोकांना मार्गाला लावण्यासाठी तू हे कर्म करावं। ज्ञानोबा म्हणतात, देखे प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी। ज्यांना सिद्धी प्राप्त झालेली आहे, मोक्षापर्यंत जे गेलेले आहे महात्मे, निष्काम अवस्थेला प्राप्त झालेले आहे, तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी। त्या साधू संतांना सुद्धा लोकांसाठी काय आहे, कर्तव्य आहे, शिल्लक कर्तव्य। त्यांना स्वतःसाठी आता काही कर्तव्य राहिलं नाही। जे प्राप्त करून घेण्यासाठी हा मनुष्य देह मिळालेला आहे ते त्या मनुष्याने काय केलेलं आहे, प्राप्त केलेलं आहे। दुःखावर विजय मिळवण्यासाठी मनुष्य देह आहे, त्याने सगळा दुःखावर विजय मिळवला आहे। तरी सुद्धा त्याला प्राप्त करण्याची गरज नसली तरीही लोकांसाठी त्याला विशेष प्रकारे आचरण करावं लागतं, असं ज्ञानोबारायांचं मत आहे। दृष्टांत देतात, मार्गी अंधा सरिसा पुढे देखनाही चाले जैसा। अज्ञाना प्रकटावा धर्म तैसा आचरोनी। मार्गी अंधा सरिसा, एखाद्या मार्गाने आंधळा मनुष्य जात असताना डोळस माणसाचं सहाय्य घेऊन चालत असतो। डोळस माणूस पुढे चालला की त्याच्या खांद्यावर हात देऊन आंधळा माणूस चालत असतो। त्याचप्रमाणे अर्जुना अज्ञाना प्रकटावा धर्म तैसा आचरोनी। तसंच शहाण्या माणसाने काय करावं, अज्ञानी लावावे सन्मार्गाशी। अज्ञानी लोकांना त्याने काय केलं पाहिजे, मार्गाला लावलं पाहिजे। जे जे आपणाशी ठावे ते ते इतराशी सांगावे। शहाणे करुनी सोडावे सकळ जना। समर्थ रामदासांचं वाक्य आहे।
आपणाशी जे जे ठावे, आपल्याला जे जे काही माहीत आहे ते ते इतराशी सांगावे. ते ज्ञान दुसऱ्यापर्यंत गेलं पाहिजे, दुसऱ्यांना सांगितलं पाहिजे. शहाणे करोनी सोडावे सकळ जना. सगळ्या लोकांना काय करावं? शहाणं करावं. आपल्याला येतं ते ज्ञान आपल्यापर्यंत ठेवावं, दुसऱ्याला सांगूच नाही, अशी माणसाची वृत्ती नसावी. माणसाची वृत्ती उदार असावी. जे जे आपल्याला माहीत आहे, ज्याचं ज्याचं ज्ञान आपल्याला मिळालेलं आहे, ते सगळं ज्ञान लोकांना काय करावं? वाटावं, लोकांना वाटावं. अशी काय पाहिजे? वृत्ती पाहिजे. मार्गी अंधा सरिसा, पुढे देख नाही चाले जैसा. अज्ञाना प्रकटावा धर्म तैसा आचरोनी. तसे जे अज्ञानी लोक आहे, लोकांना काही कळत नाही, अडाणी लोक आहे, त्यांची बुद्धी तेवढी तीव्र नाही, असे अडाणी गावढळ लोक जरी असले तरीसुद्धा त्या लोकांनाही काय करावं? ज्ञान देण्याचा प्रयत्न करावा. अज्ञानी लोकांनासुद्धा काय करावं? ज्ञान द्यावं. धर्म प्रकटावा. अज्ञानी लोकांच्या पुढे धर्माचं काय करावं? प्रगटीकरण करावं. प्रगटीकरण. कारण अज्ञानी लोकाला धर्म कळत नाही. अज्ञानी लोकाला धर्म कळत नसतो, ज्ञानी लोकाला धर्म कळतो. कारण ग्रंथामध्ये धर्माचं ज्ञान आलेलं आहे, संस्कृत ग्रंथामध्ये, प्राकृत ग्रंथामध्ये. आणि ते ग्रंथ जे शिकले विद्वान लोक, ज्ञानी लोक, त्यांना काय कळतो? धर्म कळतो, धर्म कळतो. पण कलियुगामध्ये अडाणी लोकांना धर्म कळत नाही. आता एकतर धर्म आता प्राकृत भाषेमध्ये आला, अगोदर सगळं संस्कृतमध्येच होतं. आणि संस्कृत भाषा सहजासहजी कळत नाही. संस्कृत भाषा सहजासहजी लोक शिकत पण नाही. संस्कृत भाषेची कोणाला आवडही नाही, कारण ती शिकणं काय आहे? कठीण आहे. संस्कृत भाषा शिकणं कठीण आहे. मराठी भाषेपेक्षा संस्कृत भाषेचं जे व्याकरण आहे ते काय आहे? फारच मोठं व्याकरण आहे आणि कठीण आहे. म्हणून लोक कोणी शिकत नव्हते. आणि धर्म सगळा संस्कृत भाषेमध्ये असल्यामुळे तो धर्म कळत नव्हता. तुकोबाराय म्हणतात, धर्म तो न कळे काय झाकी येले डोळे. धर्म न कळे. कलियुगामध्ये असं झालेलं आहे की कोणाही मनुष्याला आता धर्म काय आहे, अधर्म काय आहे हे कळत नाही. कळत नाही. आता लोक आपापल्या मनाने आता आचरण करायला लागले. आपापल्या मनाने, शास्त्रानुसार आता कोणी वागत नाही. कारण शास्त्रच लोकांना काय होत नाही? कळत नाही. लोकांपर्यंत शास्त्र पोहोचत नाही. धर्म जो आहे तो संस्कृत भाषेत होता आणि त्याच्यामुळे ते संस्कृत भाषेतील धर्म कळतच नव्हता. अजूनही प्राकृत भाषेमध्ये जरी तो आला असला तरीही तेवढ्या सूक्ष्मबुद्धीने त्याचा कोणी विचार करत नाही. म्हणून अज्ञाना प्रकटावा धर्म. अज्ञानी मनुष्यापुढे धर्माचं काय करावं? प्रगटीकरण करावं. ज्यांना धर्म कळत नाही त्यांना धर्म सांगावा. तुकोबारायांनी धर्म सांगितला. सांगतो ते धर्मनीतीचे संकेत, सावधान हित व्हावे तरी. किंवा धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार, निवडिले सार असार ते. तुकोबाराय म्हणतात, मी तुम्हाला धर्म सांगतो, धर्म तुम्ही ऐका. कारण तुकोबारायला माहीत होतं आपण जरी धर्म जाणला तरी आपण जाणलेला धर्म मर्यादित राहू नये. प्रत्येक लोकांपर्यंत हा धर्म गेला पाहिजे. म्हणून तुकोबारायांनी धर्माचं काय केलेलं आहे? प्रगटीकरण केलेलं आहे. धर्म प्रत्येक मनुष्याला तुकोबारायांनी समजावून सांगितला. ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे, आश्रमी विचार षटकर्मी. ब्रह्मचार्याचा धर्म काय आहे तो सांगितला. गृहस्थाश्रमाने कोणत्या धर्माने वागायचं हे तुकोबारायांनी सांगितलं. वानप्रस्थी त्याने कसं वागायचं, संन्यासी मनुष्याने कसं वागायचं, हंस परमहंस या सगळ्यांचा धर्म काय आहे तुकोबारायांनी प्रत्येकाला धर्म समजावून सांगितला. धर्म समजावून सांगितला. कारण तुकोबारायांना माहीत होतं जोपर्यंत लोकाला धर्म कळत नाही तोपर्यंत लोक तसं आचरण करणार नाही. आणि जोपर्यंत त्यांचं आचरण घडत नाही तोपर्यंत त्यांना परमसुखापर्यंत जाण्याचा मार्ग त्यांचा मोकळा होत नाही. कारण धर्म हे मोक्षापर्यंत जाण्याचं एक काय आहे? साधन आहे. साधन धर्मरूपी साधनाने मोक्ष प्राप्त करता येतो. आणि मग तो धर्म
या जनमानसामध्ये पोहोचावा म्हणून तुकोबारायांनी आपल्या अभंगाच्या द्वारे प्रगट केला. ज्ञानोबारायांनी आपल्या ओवीच्या द्वारे धर्माचं प्रगटीकरण केलं. नाथ महाराजांनी आपल्या रामायण भागवत हे ग्रंथ लिहून भारूड लिहून काय केले, लोकांमध्ये धर्मजागृती केली. धर्मजागृती. धर्म जवळजवळ लोपला होता, धर्म लोपून गेला होता. आज या महाराष्ट्रामध्ये धर्म नावाची गोष्ट आता जी काही शिल्लक आहे ती केवळ या साधू संतांचे काय आहे, उपकार आहे. साधू संतांचे उपकार आहे. साधू संतांनी धर्म सांगितला नसता तर आज जगामध्ये महाराष्ट्रामध्ये तरी धर्म राहिलाच नसता. म्हणून ज्ञानोबारायांचं मत आहे, अज्ञाना प्रकटावा धर्म तैसा. जे कोणी अज्ञानी लोक असतील त्यांना काय करावा, धर्म सांगत जावा. आपल्याला धर्म माहीत आहे ना, तर लोकांना धर्म सांगावा. हां, अज्ञाना प्रकटावा धर्म तैसा आचरोनी. नुसतं सांगावा असंही नाही म्हटलं, पुढं शब्द घातलेला आहे आचरोनी. आचरोनी सांगावा. आपण काय करायचं, त्याचं धर्माचं यथायोग्य पद्धतीने आचरण करायचं आणि मग लोकांसमोर प्रगट करायचा. नुसतं लोकाला सांगायचं असं काही नाही. अगोदर आपण त्याचं आचरण करायचं आणि मग लोकांसमोर काय करायचं, प्रगट करायचं. तुकोबारायांनी सुद्धा हेच म्हटलेलं आहे, आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. साच भावे वर्ताया. वर्ताया शब्दाचा अर्थच आचरोनी. आम्ही आचरण करून दाखवण्यासाठी आलेलो आहे. ऋषीमुनींनी जे धर्म सांगितला आहे, हां, नाथ महाराजांनी सुद्धा तेच केलं होतं. ती बाई जेव्हा आली होती, बाबा आमचा मुलगा आहे, याला फारच गुळ आवडतो, गुळ सोडत नाही, गुळ खायचा सोडत नाही आणि गुळ खाऊन 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 याच्या पोटामध्ये जंत झालेली आहे, तरी पण गुळ खायचं काय करत नाही, सोडत नाही. तुम्ही काहीतरी सांगा. नाथ महाराजांनी पाहिल्यानंतर नाथ महाराजांनी सांगितलं, सांगतो म्हणे मी, 1 महिन्यानंतर घेऊन या म्हणे. मुलाला काय करा, परत 1 महिन्यानंतर घेऊन या. त्या बाईला वाटलं 1 महिनाभर नाथ महाराज काहीतरी काय करतील, औषध उपाययोजना काहीतरी करतील. ते औषध पाजलं म्हणजे मुलगा गुळ खाणार नाही. कसं तरी 1 महिना घातला. 1 महिन्यानंतर ती बाई पुन्हा आली मुलाला घेऊन. नाथ महाराज तुम्ही सांगितलं होतं 1 महिन्यानंतर या, मुलगा अजून गुळ सोडत नाही, याला सांगा काहीतरी. मग नाथ महाराजांनी सांगितलं, ए मुला, आजपासून गुळ खायचा नाही, आजपासून गुळ खायचा नाही. गुळ खाणं चांगलं नसतं, गुळ खाल्ल्यामुळं तुझ्या पोटामध्ये जंत झालेले आहे, आजपासून गुळ खाणं बंद कर, असं सांगितलं. त्या पोराने सांगितलं, हो महाराज, आजपासून मी गुळ खाणार नाही. आता त्या बाईनं विचारलं, महाराज गुळ खाऊ नको एवढं शब्द बोलण्यासाठी, एवढं वाक्य बोलण्यासाठी तुम्ही 1 महिना कशासाठी लावला? तुम्ही 1 महिन्याने घेऊन या म्हटले. माझ्या डोक्यामध्ये विचार आला काहीतरी औषध करतील, कुठून तरी औषध आणतील, मग मुलाला देतील. तुम्ही फक्त सांगितलं गुळ खाऊ नको म्हणून. 1 महिना वाट कशासाठी पाहायला लावली? त्याच वेळेस जर तुम्ही म्हटले असते मला गुळ खाऊ नको तर जमलं नसतं का? नाथ महाराजांनी सांगितलं नाही, तेव्हा जमलं नसतं ते. कशामुळं? तर त्यावेळेस मीच काय करत होतो, गुळ खात होतो. गुळ खाण्याची मलाच आवड होती, मलाच गुळ आवडत होता. मग 1 महिना मी काय केलं, गुळच खाल्ला नाही, गुळ सोडून दिला. आणि मग मला अधिकार आला त्या मुलाला सांगण्याचा की तू काय करू नको, गुळ खाऊ नको. अज्ञाना प्रकटावा धर्म तैसा आचरोनी. आपण आचरण करावं आणि मग अज्ञानी लोकांना काय करावा, धर्म समजावून सांगावा, आपल्या आचरणामधून सांगावा. तैसे संत जगी क्रिया करुनी दाविती अंगी. संताचं लक्षणच सांगितलं तुकोबारायांनी. संत 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 काय कार्य करतात? तैसे संत जगी क्रिया करुनी दाविती अंगी. क्रिया करणं म्हणजेच कर्म करणं, स्वधर्म कर्म. कर्म करण्याची संतांना गरज नाही, पण आपल्या पाठीमागे जे काही हे लोक आहे, अज्ञानी लोक आहे, यांचा उद्धार व्हावा, यांनी कर्म करावे म्हणून संतांनी स्वतः काय केलं, कर्माचं आचरण केलं. कर्माचं आचरण करून दाखवलं आणि मग लोक त्यांच्याप्रमाणे काय करायला लागले, आचरण करायला लागले. तैसे संत जगी क्रिया करुनी दाविती अंगी. स्वतः ते क्रिया करून दाखवतात, त्यांना गरज नाही तरी सुद्धा संत काय करतात, पंढरीच्या वारीला येतात. गरज नाही त्यांना.
त्यांच्या ठिकाणी आता कोणतं पापच राहिलं नाही संताच्या ठिकाणी, तरीही लोकांच्या दृष्टिकोनातून लोकांना तशी सवय लागावी म्हणून संत महात्मे स्वतःच्या ठिकाणी पाप नसताना सुद्धा चंद्रभागेचं स्नान करतात, गरज नसताना सुद्धा. त्यांना गरज नाही तरीसुद्धा ते नामस्मरण करतात, त्यांना गरज नाही तरीसुद्धा भजन प्रवचन कीर्तन करतात, गरज नसतानाही हे गोष्टी करतात. कारण त्यांना माहीत आहे आपण केलं म्हणजे लोक काय करणार आहे, आपण केलं म्हणजे मुद्दाम लोक करणार आहे. तैशे संत जगी क्रिया करुणी दावीत यांगी. तुकोबारा दृष्टांत सांगतात, अर्भकाचे साठी पण ते हाती धरिली पाटी, तैशे संत जगी क्रिया करुणी दावीत यांगी. पंत म्हणजे शाळातला गुरुजी, मास्तर, सर, त्याचा दृष्टांत तुकोबारांनी दिलेला आहे. शाळातला जो गुरुजी असतो, शाळेतला जो मास्तर असतो, तो काय करतो, हातामध्ये पाटी घेतो, लेखणी घेतो आणि त्या पाटीवर काय करतो, अक्षर काढतो. अक्षर आ ई अक्षर काढून ते विद्यार्थ्याला काय करतो, शिकवतो, विद्यार्थ्याला शिकवतो. आता तो मास्तर स्वतः त्याने अनेक पुस्तकं लिहिले, एवढा हुशार झाला, 10वी 12वी सगळ्या परीक्षा पास झालेला आहे. आता त्याला आ ई गरज आहे का, काहीच गरज नाही त्याला. पण तरीही आपल्या पुढं बसलेले जे आहे विद्यार्थी, त्या विद्यार्थ्याला शिकता यावं, त्याने आपल्या मागे म्हणावं, आपलं अनुकरण करावं म्हणून मास्तर काय करतो, पाटीवर लिहून त्याला दाखवतो. अर्भकाचे साठी पण ते हाती धरिली पाटी, तैशे संत जगी क्रिया करुणी दावीत यांगी. किंवा बाळकाचे चाली माता जाणूनी पाऊल घाली. एखादी आई असेल, तिचा लहान मुलगा आहे, नेमकाच तो आता काय झाला आहे, उभा राहायला लागला, अजून चालता येत नाही. मग हळूहळू त्याची आई काय करते, त्याचे हात धरते आणि त्याला चालायचं शिकवते. आता हळूहळू तो मुलगा काय करतो, चालायला शिकतो. आता मुलाचे पाय बारीक असतात, ते मुलगा चालत असताना हळूच पाय टाकतं, नंतर मग थोडंफार हलतं, परत जागेवर आल्यानंतर दुसरा पाय पुढं टाकतं. त्याची आईसुद्धा त्याच्याबरोबर चालते. बाळकाचे चाली माता जाणूनी पाऊल घाली. आता त्याच्या आईचे पाय काय असतात, मोठले असतात. तिने ठरवलं सरसर ती जाऊ शकते, पण तरीसुद्धा सरासरा न जाता त्या मुलाच्या पावलाने आई काय करते, मुलासोबत चालते. का, याला शिकता यावं म्हणून. तैशे संत जगी क्रिया करुणी दावीत यांगी. ज्ञानोबा तेच म्हणतात, अज्ञाना प्रकटावा धर्म तैसा आचरोनी. आपण आचरण करावं आणि मग लोकांना धर्म काय करावा सांगावा. कीर्तन करावे तैसे वर्तुनी दावावे. आपण आचरण करावं आणि मग लोकाला कीर्तनामधून सांगावं. हा गा ऐशे जरी न कीजे तरी अज्ञाना काय हो, म्हणजे ती ही कवने परी जाणी जे मार्गात या. ज्ञानोबा म्हणतात, ऐक अर्जुना, ऐक, ऐशे जरी न कीजे, असं जर संत महात्म्यांनी केलं नाही तरी अज्ञाना काय हो, म्हणजे अज्ञानी लोक आहे त्यांना कसं काय कळणार आहे, कसं कळणार आहे अज्ञानी लोकांना. ज्ञानी पुरुषांनी जर तसं आचरण केलं नाही तर अज्ञानी मनुष्याला हे कळू शकत नाही. जर ज्ञानोबा तुकोबारांनी पंढरीची वारी केली नसती, आपल्याला कळालं असतं काय वारीचा मार्ग, काहीच कळालं नसतं. ज्ञानोबा तुकोबारांनी ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत हे ग्रंथ लिहिले नसते तर आपल्याला आज काय कळालं असतं, काहीच कळालं नसतं आपल्याला. संस्कृत भाषा आपल्याला कळत नाही. प्राकृत भाषेत जर ज्ञानोबारांनी तुकोबारांनी हे वाङ्मय केलं नसतं तर आज आपल्याला कोणताच धर्म कळाला नसता, काहीच कळालं नसतं. म्हणून हे संताचे उपकार आहे. अगा ऐशे जरी न कीजे तरी अज्ञाना काय उमजे. जर साधू संतांनी असं आचरण केलं नाही, साधू संत असे वागले नाही तर अज्ञानी लोक काय करतील, कुठून कळणार आहे अज्ञानी लोकांना, नाही कळू शकत. आले चातुर्मासाला लोक, चातुर्मासाला राहायला लागले, 4 महिने थांबले, पण या ठिकाणी सकाळी राऊत बाबांनी प्रवचनच केलं नाही, काय कळणार आहे, काय कळणार आहे. आज या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये असंख्य लोक आहे की बाबाच्या प्रवचनामुळे काय झालं आहे, त्यांच्या जीवनामध्ये बदल झाला. असंख्य लोक आपले अनुभव सांगतात. आम्ही ज्या वेळेस गुरुवर्य राऊत बाबांचं प्रवचन ऐकलं त्यावेळेस आमचं जीवनच काय झालं, बदलून गेलं.
आमच्या जीवनामध्ये परमार्थ सुरू झाला। या संत महात्म्यांना हे करण्याची आता गरज नाही, पण तरीसुद्धा आपली त्यांना काय येते, दया येते। या जीवांचा उद्धार व्हावा म्हणून ते काय करतात, क्रिया करून दाखवतात। मग त्यांनी जर असं केलं नाही तर आपल्यासारख्या अज्ञानी लोकांना काय समजणार आहे। तीही कवने परी जाणी जे मार्गाते या परमार्थ मार्गाला अज्ञानी लोकांनी कसं जाणायचं, कारण परमार्थाचा मार्ग हा सगळा शास्त्रामध्ये सांगितलेला आहे। परमार्थाचा मार्ग शास्त्रामध्ये लिहिलेला आहे। परमार्थ कसा करावा, काय करावं, धर्माचं आचरण कसं करावं, कोणी कोणता धर्म करावा, कोणी कोणता धर्म करावा, कोणासाठी कोणता धर्म आहे, कोणासाठी कोणता अधर्म, सगळं शास्त्रामध्ये सांगितलं। आणि सामान्य लोकांना शास्त्र कळत नाही, आपल्यासारख्या लोकांना शास्त्र कळत नाही, संस्कृत भाषा कळत नाही, ज्ञानेश्वरी गाथा आपल्याला कळत नाही। हां, संस्कृताची गाठी तिरे संस्कृताची गहने तोडोनी मराठी शब्द सोपाने केले ज्ञान देवे गीते देश केले धर्म ज्ञाने दिवटी निवृत्ती देवे। निवृत्ती महाराजांनी हे सगळं केलेलं आहे। निवृत्ती महाराज शिष्यांनी ज्ञानोबारायांनी केलं। प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले, जे गुह्य ज्ञान होतं ज्ञानोबारायांनी काय केलं, जे गुह्य ज्ञान होतं आतापर्यंत जे रहस्यमय होतं, गुंतलेलं होतं, कुठंतरी अडकलेलं होतं, लोकापुढे प्रगट नव्हतं, ते गुह्य काय केलं, प्रगट केलं। प्रगट गुह्य बोले आणि विश्व ब्रह्मची केले, लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी। या जगामध्ये सगळं ज्ञान लोपून गेलं, हित काय आहे, अहित काय आहे कळाना लोकाला, त्यासाठी भगवंताने अवतार घेतला ज्ञानोबारायांच्या रूपाने, आणि हे सगळं ज्ञान परत काय केलं, प्रगट केलं। हे ज्ञानोबारायांचे उपकार आहे। त्यांनी जर असं केलं नसतं तर हा परमार्थाचा मार्ग तुम्हा आम्हा सामान्य मनुष्याला कसा कळाला असता, कळालाच नसता। आपणही लोकांप्रमाणेच काय झाला असतो, या संसार चक्रामध्ये वाहत दूरपर्यंत गेलो असतो। म्हणून ही संताची दया आहे। यद्यदाचरते श्रेष्ठस तत्तदेवे तरो जनः सयत् प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते। श्रेष्ठ हा यत आचरती, श्रेष्ठ मनुष्य जसं आचरण करतात, तत्तत इतर जनः एव, त्याचप्रमाणे हे सगळे इतर लोकसुद्धा तसंच आचरण करतात। स यत प्रमाणम कुरुते, श्रेष्ठ माणूस जे प्रमाण म्हणून सांगतो, लोक हा तद अनुवर्तते, सगळे लोक काय करतात, तसंच आचरण करतात, सगळे लोक तसंच आचरण करतात। येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती, त्याची एर अनुष्ठिती सामान्य सकळ। ज्ञानोबा म्हणतात या ठिकाणी या लोकांमध्ये अशी परंपरा आहे, वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, आणि त्याची एर अनुष्ठिती सामान्य सकळ। सगळे लोक काय करतात, आपले वडील जसं आचरण करतात, जसं वागतात, तया नाम धर्म ठेविती, त्यालाच लोक काय म्हणतात, धर्म म्हणतात। धर्म काय, मोठे माणसं जसं वागत आले त्याला काय म्हणावं, धर्म म्हणावं, अशी लोकांची परिभाषा आहे, व्याख्या आहे। वडील जे जे करती, इथं वडील शब्दाचा अर्थ संतच, आपले आई वडील, आजा पंजा, हा वडील शब्दाचा अर्थ नाही। कारण वडिलाला आजोबाला जर वडील म्हटलं, बापाला किंवा आजोबाला, तर त्यांनी जे आचरण केलं त्याला धर्म म्हणावं लागेल, त्यांनी जे आचरण केलं आणि त्याला धर्म म्हणावं लागेल। क्वचित एखाद्याचा बाप आजा पंजा असेल या मार्गाने गेलेला, पण सगळ्याचेच या मार्गाने गेले असं नाही, सगळ्याला वडील नाही म्हणतात। कारण त्यांना जर वडील म्हणलं तर बाप मेला, बाप गेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, बाप मसनाशी गेला, देखत नातू पण तोही तैसा झाला। त्यांना जर धर्म आपण म्हटलं तर ते स्मशानभूमीमध्येच गेले, पंजा तिकडंच गेला, खापर पंजा तिकडंच गेला, बापही तिकडंच गेला आहे, आपणही त्यांच्या मागे तिकडंच जाणार आहे। म्हणून त्यांना वडील नाही, वडील शब्दाचा अर्थ संत।
वडील शब्दाचा अर्थ संत. वडील जे ज्ञानोबांनीच म्हटलेलं आहे, जे वडील. कोण वडील आहे? श्रुती स्मृतीचे अर्थ. आपण होऊनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे. श्रुती स्मृतीचे अर्थ. श्रुती म्हणजे वेद आणि स्मृती ग्रंथ, या सगळ्यांचा जो काही अर्थ आहे त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं आहे, आपणची होऊनी मूर्त, त्याचं मूर्तिमंत स्वरूपच आपण धारण करतात आणि अनुष्ठान करून जे या जगाला काय करतात, हा श्रुती स्मृतीचा अर्थ जगापर्यंत नेऊन पोचवतात, त्यांना म्हणावं वडील. वडील म्हणजेच संत. संतच हे कार्य करतात. वाचा बोलो वेदनीती करू संती केले ते. तुकोबाराय म्हणतात, आमच्या वाचेने आम्ही जे बोलतो ते काय आहे, साक्षात वेदाची नीती आहे. वेदाची नीती. वेदाच्या बाहेरचं आम्ही बोलत नाही. आम्ही जे बोलतो हे सगळं वेदामधलं आहे. आपल्याला त्या वेदाचा अधिकार नाही, आपल्याला त्या वेदाचं ज्ञान नाही, आपल्याला ते उपनयन संस्कार नाही, आपल्याला काहीच नाही. वेदांपासून आपण दूर आहोत, तरीसुद्धा आपल्यापर्यंत वेद ज्ञानोबारायांनी तुकोबारायांनी आणला. हां, तुकोबाराय स्पष्ट म्हणतात, आम्हाला वेदाचा अर्थ माहीत आहे. येरांनी वाहवा भार माथा, आपल्यापर्यंत आणलं त्यांनी. त्यांच्या मुखातले जे जे काही शब्द आहे ते साक्षात काय आहे, वेद स्वरूप आहे. वेद. म्हणून तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. असे जे वडील लोक आहे, ते वडील लोक जे आचरण करतात तया नाम धर्म ठेविती. त्याचंच नाव काय आहे, धर्म आहे. धर्म. धर्म 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 धर्म. धर्म शब्दाचा नेमका अर्थ काय? ज्ञानोबाराय जसे वागले तोच काय आहे, धर्म आहे. तुकोबाराय जसे वागले तोच धर्म आहे. नाथ महाराजांनी जसं आचरण केलं तोच आपल्यासाठी काय आहे, धर्म आहे. धर्म. श्रेष्ठ पुरुषांचं आचरण हाच काय असतो, धर्म असतो. आणि मग तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. सामान्य सगळेच जे काही लोक आहे ते सगळेच लोक त्याचं काय करतात, अनुष्ठान करतात. मोठे लोक जसे करत आले तसंच सगळे लोक काय करतात, अनुष्ठान करतात. ऐशे हे स्वभावे, हे ऐशे स्वभावे म्हणून कर्म न संडावे, विशेषे आचरावे लागे संती. पुन्हा ज्ञानोबाराय त्या विषयावर आले आहे की स्वभावानेच ही अशी गोष्ट आहे, सहजच आहे. हे कोणाला सांगण्याची गरज नाही, सहजच चालत आलेलं आहे. काय? येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती, तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. हे स्वभावाने आलेलं आहे. हे काय कोणाला सांगण्याची गरज नाही. हे कोणाला सांगण्याची गरज नाही. लहान मुलाला सांगावं लागत नाही की मोठे माणसं जसे वागले तसंच तू वाग म्हणून. त्याला सांगण्याची गरज नाही, तो तसा वागतच असतो. त्याने घरामध्ये पाहिलेलंच असतं. आई वडील खोटं बोलत असतील, मुलगासुद्धा खोटं बोलतोच. वडिलांनी व्यसन केलं, मुलगासुद्धा हळूहळू व्यसन करायला लागतो. हे सांगण्याची गरज नाही, स्वभावाने चालत आलेलं आहे, सहज चालत आलेलं आहे. म्हणून कर्म न संडावे. म्हणून अर्जुना, कोणीही कर्माचा त्याग करू नये. कर्माचा त्याग करू नये, कर्माचं आचरण करावं. विशेषे आचरावे लागे संती. म्हणून विशेष प्रकारे कर्माचं आचरण संतांना करावं लागतं. संतांना कर्माचं आचरण विशेष प्रकारे करावं लागतं. विशेष प्रकारे याच्यासाठी की लोकांना देखील लागेल, या लोकांना ते काय होईल, सोयीस्कर होईल, त्याप्रमाणे लोक आचरण करतील. म्हणून त्यांनी तसं आचरण करावं. संत लोकांनी, त्यांना स्वतः काही प्राप्त करण्याची गरज नाही, तरीसुद्धा त्यांनी दुसऱ्यासाठी काय करावं, आचरण करावं. भगवान सांगतात, मीही कर्माचं काय करतो, आचरण करतो. मी वास्तवात देव आहे, जगाचा मालक आहे, तरीसुद्धा मी काय करतो, कर्म करून दाखवतो. न मे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यम वर्त एवच कर्मणी. पार्थ, हे अर्जुना, मे त्रिषु लोकेषु किंचन कर्तव्यम न अस्ति. मला या तीनही लोकांमध्ये काहीच कर्तव्य राहिलेलं नाही. भगवान परमात्मा सांगतात, मी ईश्वर आहे, परब्रह्म स्वरूप आहे, मला काहीच कर्तव्य नाही. पाताळ लोकासाठी काहीतरी करावं, पृथ्वीवरच्या लोकांसाठी काहीतरी करावं, स्वर्गातल्या लोकांसाठी काहीतरी करावं, असं आता माझ्याकरता राहिलेलं नाही. तिन्ही भुवनांचा मी मालक आहे, कोणतंही कर्तव्य मला नाही. त्याचप्रमाणे अनवाप्तव्यम, अनवाप्तम न च अवाप्तव्यम न. भगवान सांगतात, अनवाप्तम म्हणजे
मी काही प्राप्त केलेलं नाही असं या जगामध्ये काहीच गोष्ट नाही. मी प्राप्त केलेलं नाही असं जगामध्ये काहीच नाही. जगामध्ये कोणती वस्तू अशी आहे की देवाजवळ नाही? देवाजवळ नाही अशी वस्तू या जगामध्ये सापडत नाही, कारण त्याच्यापासूनच सगळ्या वस्तू काय झालेल्या आहे, निर्माण झालेल्या आहे. त्याचप्रमाणे अवाप्तव्यम न, मी काहीतरी प्राप्त केलं पाहिजे असंही काही शिल्लक राहिलेलं नाही, सगळंच प्राप्त केलेलं आहे. तरीसुद्धा कर्मणी वर्ते येव, तरीसुद्धा मी कर्माचं काय करतो, आचरण करतो. भगवान स्वतः सांगतात, अर्जुना दुसऱ्याचं जाऊ द्या, मी स्वतः, तू माझ्याकडे पहा अर्जुना, मला काहीच करण्याची गरज नाही आहे का? काय करण्याची गरज? काहीच करण्याची गरज नाही, तरीसुद्धा मी काय करतो, आचरण करतो. देव साक्षात कोण आहे? ईश्वर स्वरूप आहे, जगाचा मालक आहे, तरीसुद्धा देवाने कर्माचं काय करून दाखवलं, आचरण करून दाखवलं. आचरण करून भगवंताने राम अवतार धारण केला. त्या राम अवतारामध्ये भगवान परमात्मा जे जीवन जगले ते पूर्ण मनुष्य रूपाने, राम अवतारामधील जीवन मनुष्य रूपाने भगवान परमात्म्याने व्यतीत केलं. आणि एवढी मर्यादा सांभाळली की त्या अवतारामध्ये भगवंताचं नावच पडलं मर्यादा पुरुषोत्तम. मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामचंद्र मर्यादेचे काय होते, ते उत्तम पुरुष होते, मर्यादा सांभाळली होती प्रभू रामचंद्रांनी. असह्य दुःख सहन केलं भगवंतानी, दुःख सहन केलं, शेवटपर्यंत दुःख होतं, पण कधीच काय केलं नाही, मर्यादेचं उल्लंघन केलं नाही, मर्यादा सोडली नाही, आपापली मर्यादा सांभाळली. आणि कर्माचं काय करून दाखवलं, लोकांना आचरण करून दाखवलं. आचरण प्रत्येक ठिकाणी कर्माचं आचरण केलं. सेतुबंधाच्या वेळी, सेतू बांधायचा त्यावेळीसुद्धा त्या ठिकाणी रामेश्वराचं काय केलं, लिंग स्थापन केलं. प्रभू रामचंद्रांनी रामेश्वराचं लिंग स्थापन केलं, म्हणजे रामाने ते स्थापन केलं म्हणून त्याचं नाव काय पडलं, रामेश्वर पडलं. भगवान शंकराचं लिंग त्याच ठिकाणी स्थापन केलं. भगवान शंकराची काय केली, पूजा केली. पूजा भगवंताला एकुटाने करायची गरज आहे काही? पूजा करण्याची देवाला गरज आहे का? काहीच गरज नाही देवाला. तरीसुद्धा आपल्यासोबत जे काही लोक आलेले आहे त्या लोकांना हे काय होईल, वळण लागणार आहे. मी जर शंकराची पूजा केली तर हे लोकसुद्धा काय करतील, शंकराची पूजा करतील. म्हणून त्या ठिकाणी रामेश्वराची काय केली, भगवंताने पूजा केली, लिंग स्थापन केलं भगवंताने लोकांसाठी. एवढेच लोक नाही, प्रभू रामचंद्रांना माहीत होतं आपलं रामायण काय आहे, सुप्रसिद्ध झालेलं आहे. रामाच्या जन्माच्या अगोदरच वाल्मिकीने काय केलं होतं, रामायण लिहिलं होतं. आणि पुढेही अनेक कवी, अनेक संत मंडळी रामायण लिहिणार आहे. आणि ही कीर्ती जगतामध्ये सुरूच राहणार आहे, सुरूच राहणार आहे. म्हणून राम त्रेतायुगामध्ये रामायण घडलं, तरीसुद्धा या कलियुगामध्ये आज रामायण काय आहे, सुरूच आहे. गावागावामध्ये रामायणाची पोथी सुरू आहे, हे भगवंतांना माहीत होतं. आणि जेवढे काही लोक रामायण ऐकतील, रामायण वाचतील, रामायण श्रवण करतील, त्या सगळ्या लोकांना कळणार आहे की रामाने साक्षात काय केलं, शंकराची पूजा केली. मग राम जर शंकराची पूजा करत असेल तर आपल्याला सुद्धा शंकराची पूजा करायला पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी त्रेतायुगामध्ये शंकराची काय केली, पूजा केली. त्यांना पूजा करण्याची गरज नाही, फक्त स्मरण केलं असतं, सगळं कार्य झालं असतं. पण नाही, लोकांना हे मार्ग काय झाला पाहिजे, सोयीस्कर झाला पाहिजे. लोकांना तसं वळण लागलं पाहिजे. ठिकठिकाणी मर्यादेचं उल्लंघन न करता कर्माचं काय केलं, आचरण केलं, कर्माचं आचरण केलं. लंकेवर विजय प्राप्त झाल्यावर सुद्धा परत सीतेचं ग्रहण करायचं, तर सीतेला काय केलं, अग्निपरीक्षा घेण्याची सांगितली. अग्निपरीक्षा घेण्याची सांगितली. कशासाठी सांगितली, त्याचेही कारण आहे. कारण ही जी लीला भगवंताने केली, सीतेचं अपहरण होणार होतं, आता भगवंताला सगळंच माहीत होतं. तर त्या ठिकाणी जाण्याच्या अगोदरच सीतामातेला भगवंताने काय केलं होतं, अग्निदेवतेच्या स्वाधीन केलेलं होतं. तुम्ही या सीतेला काय करा, सांभाळा. आणि मग फक्त ती नकली सीता म्हणा किंवा सीतेची सावली म्हणा तेवढी शिल्लक राहिली. आणि रावणाने ती सावली काय केली होती, पळून नेली होती. मग अग्निपरीक्षा घेण्याचं ठरवलं एवढ्याचसाठी की अग्नीच्या ताब्यामध्ये दिलेली जी सीता आहे ती सीता आपल्याला काय व्हावी, परत मिळावी. आणि सावली स्वरूप सीता आहे,
तेवढ्यासाठी भगवंताने सांगितलं, सीते तुला काय करावं लागेल, अग्निपरीक्षा द्यावी लागेल. लक्ष्मण त्या ठिकाणी खवळले. लक्ष्मणाने सांगितलं की सीता ही माझ्या आईसारखी आहे, माझ्या काय आहे, आईसारखी आहे, आणि मी तुम्हाला हे असं करू देणार नाही. प्रभू रामचंद्राला सांगितलं. सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागणं हा सीतेवर काय आहे, कलंक आहे, कलंक. याचा सरळ सरळ अर्थ झाला, तुम्हाला सीतेवर काय नाही, विश्वास नाही राहिला. कारण तुम्हाला सरळ वाटतं की सीता रावणाच्या ताब्यामध्ये होती, म्हणून ती कदाचित अपवित्र झाली असेल, म्हणून तुम्ही सीतेला काय करत आहात, अग्निपरीक्षा घ्यायला सांगत आहात. लक्ष्मणाला क्रोध आला होता. भगवंताने समजावून सांगितलं असं असं भानगड आहे. मग लक्ष्मणाचा क्रोध काय झाला, शांत झाला. सीतेची काय केली, अग्निपरीक्षा केली. सीतेला अग्नीमधून काय केलं, काढून घेतलं. हे तर एक कारण होतंच, पण भगवंताला वाटलं जर आज आपण असं केलं नाही तर उद्या अयोध्येमध्ये गेल्यानंतर लोक काय म्हणणार आहे, काय म्हणतील लोक अयोध्येमध्ये गेल्यावर. आज या जगाची अशी परिस्थिती आहे, जर एखाद्याची स्त्री 2 दिवस जर घरी नसली तर लोक त्याच्यावर काय करतात, संशय घेतात. रावणाच्या नगरीमध्ये रावणाने अपहरण करून सीतादेवी नेलेली आहे. किती दिवस त्या रावणाच्या अशोक वाटिकेमध्ये सीता राहिली. रावण साधा नव्हता, सगळे देव त्याच्या काय होते, बांधवडी होती, सगळ्या देवांना बांधून ठेवलेलं होतं. तर त्या ठिकाणी सीता माता राहिलेली आहे. भगवंताला तर सगळं माहीत होतं, पण हे लोक उद्या काय आक्षेप घेणार आहे, अयोध्येमधील लोक काय म्हणतील. परत सीतेचा काय केला, याने स्वीकार केला असं लोक म्हणतील, वाईट वाईट शब्द बोलतील, निंदा करतील. म्हणून सुद्धा भगवान परमात्म्याने काय केलं, अग्निपरीक्षा घेतली. कारण या लोकांना समजेल की आमच्या देवाने काय केलं, सीतेला अग्नीमधून काढून घेतलेला आहे, अग्नीमधून. आणि सीता मातेने अग्नीमध्ये प्रवेश केल्यानंतर अग्नीने सीतेला काय केला नाही, स्पर्श केला नाही, स्पर्श. कारण सीता माता काय आहे, पतिव्रता आहे. या आचरणामधून सांगून दिलं प्रभू रामचंद्राने लोकांना, आचरण कसं करावं, मर्यादा पुरुषोत्तम कसं असावं, कर्म कसं करून दाखवं. तेच भगवान सांगतात, वर्ते एवच कर्मणी. तरी सुद्धा मी कर्मामध्ये काय करतो, आचरण करतो. योग्य प्रकारे कर्म कसं करावं, कसं करू नये हे लोकांना मी काय करतो, दाखवून देतो. कृष्ण अवतारामध्ये सुद्धा हे युद्ध झालंच पाहिजे ही इच्छा प्रबळ कोणाची होती, भगवंताचीच होती. भगवंताचीच प्रबळ इच्छा होती की हे युद्ध काय केलं पाहिजे, निश्चित झालं पाहिजे. कारण भगवंताला माहीत होतं पृथ्वीवर हा सगळा दैत्यांचा भार झालेला आहे. कौरव अतिशय पापी आहे. या पापाने पृथ्वी काय झालेली आहे, त्रस्त झालेली आहे. आणि या पृथ्वीवरचा भार उतरण्यासाठी हे युद्ध काय आहे, महत्त्वाचं आहे. महाभारत घडलंच पाहिजे ही भगवंताची काय होती, प्रबळ इच्छा होती, प्रबळ इच्छा. तरी सुद्धा धृतराष्ट्राच्या दरबारामध्ये भगवान शांतिदूत होऊन गेले. शांतिदूत म्हणजे काय, युद्धाचं जे काही वातावरण झालेलं आहे ते वातावरण शांत व्हावं असा संदेश घेऊन गेलेला जो दूत, त्याला म्हणतात शांतिदूत. भगवान शांतिदूत होऊन गेले पांडवाकडून की पांडवांची अशी इच्छा आहे, हे सगळं युद्ध काय झालं पाहिजे, शांत झालं पाहिजे. युद्ध होण्याचा प्रसंग येऊ देऊ नका. भगवंताची आतून तरी इच्छा होती, पण नाही हे सगळं जग पुढं काय म्हणणार आहे. हा कृष्ण तिथं होता, याला सगळं कळत होतं, तरी सुद्धा याने काय केलं नाही, युद्ध थांबवलं नाही. युद्ध थांबवण्याचा याने प्रयत्न केला नाही. सगळं जग आक्षेप घेईन म्हणून भगवान परमात्म्याने गरज नसताना सुद्धा त्या ठिकाणी काय केलं, शांतिदूताचा प्रस्ताव घेऊन गेले, शांतिदूत म्हणून गेले. ठिकठिकाणी भगवंताने हे आचरण केलेलं आहे. कर्म कसं करावं हे दाखवून दिलं. आता अनेकाची या गोठी कायशा सांगो किरीटी, देखे मीची ये राहाटी वर्तत असे. किरीटी हे अर्जुना, अनेकांच्या गोठी कायशा सांगू, दुसऱ्याचा गप्पा मी तुला कशाला सांगू. याने असं केलं, त्याने तसं केलं, याने कर्माचं आचरण करून दाखवलं, याने लोकांकरता हे केलं, लोकांकरता ते केलं, दुसऱ्याचं मी तुला सांगत नाही. अर्जुना माझ्याकडे पहा, देखे पहा, मीची ये राहाटी वर्तत असे. या कर्मामध्ये मीच काय करतो, वर्तन करतो. कर्माप्रमाणे मी काय करतो, आचरण करतो. कर्माप्रमाणे मी आचरण करतो. देखे मीची ये राहाटी वर्तत असे.
कृष्ण अवतार संपवण्याच्या वेळेला, कृष्ण अवतार जेव्हा भगवंताला संपायचा होता तेव्हा भगवंताला निज धामाला जाता आलं नसतं का? जाता आलं असतं. भगवंताची इच्छा जर असती लगेच गरुडाला प्रगट केला असता आणि गरुडावर बसून भगवान वैकुंठाला परत गेले असते कृष्ण अवतारामध्ये. पण नाही, भगवंताने तसं केलं नाही. भगवंताने तसं केलं नाही. ब्राह्मणाचा जो शाप झालेला होता की या मुसळाने तुझे सगळं काय होईल, कुळ नष्ट होईल, तो शाप भगवंताने काय केला? खरा केला, खरा केला. त्या पारध्यानी त्याच लोहाच्या तुकड्याचा काय केला? बाण केला. आणि भगवान अश्वत्थ वृक्षाखाली पिंपळाखाली झोपलेले असताना हरणाचा पाय समजून त्या पारध्याने काय केला? बाण मारला. भगवंताच्या अंगठ्यामध्ये तो बाण गेला आणि तेवढ्याच निमित्त साधून भगवंताने काय केलं? सोडलं शरीर. देहाचा काय केला? भगवंताने त्याग केला. का केलं? हे लोकांची मर्यादा आहे. या ठिकाणी मी जन्म घेतलेला आहे ना, तर मी कर्माप्रमाणेच वागणार आहे. दाखवून दिलं भगवंताने. कर्म चुकवलं नाही. जाता आला असतं निज धामाला, पण तसं नाही केलं भगवंताने. मीची ये राहटी वर्तत असे. भगवान सांगतात सगळ्या जगाचा मालक मी आहे, तरीसुद्धा मी जसं आहे तसंच कर्म करतो. काय साकडे काही माते की कवने एके आरते, आचरे मी धर्माते मनशी जरी. आचरे मी धर्माते मनशी जरी. वैकुंठामध्ये नारद मुनी एकदा भगवंताकडे गेले. नारद मुनी सकाळचा वेळ आहे, ब्रह्ममुहूर्तामध्ये नारायण 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 जप करीत वैकुंठाच्या दारामध्ये भगवान परमात्मा गेले आणि नारदाला त्या ठिकाणी काय केलं? द्वारपाळांनी अडवलं. द्वारपाळांनी अडवलं. एरवी द्वारपाळ नारदाला अडवतच नव्हते, पण त्यावेळेला सकाळीच आल्यामुळे अडवलं. आणि नारदाने कारण विचारलं, तुम्ही मला या ठिकाणी का अडवलं? आतमध्ये तुम्ही मला का जाऊ देत नाही? तर त्या ठिकाणी द्वारपाळाने उत्तर दिलं, भगवंताची पूजा सुरू आहे. पूजा, भगवान काय करतायत? पूजा करतायत. पूजा. नारदाला आश्चर्य वाटलं. नारद म्हटले, सगळं जग याची पूजा करतं, सगळं जग याचीच पूजा करतं, सगळं जग याची पूजा करतं. मग ते पाताळातील असो, मृत्यूलोकातील असो, स्वर्गाधिक लोकातील असो, सगळे लोक भगवंताची काय करतात? पूजा करतात, भगवंताचं स्मरण ध्यान करतात. असं असताना जगाचा मालक असून सुद्धा हा देव नेमकी पूजा कोणाची करतो? नारदाला प्रश्नच पडला ना. जग ज्याची पूजा करतो तो नेमका कोणाची पूजा करत असेल, याचा आराध्य नेमका कोणता देव आहे, हे पाहण्याची इच्छा झाली. आणि मग द्वारपाळांना सांगितलं की हे पहा, भगवान नेमकी कोणाची पूजा करतात हे मला काय करायचं आहे? पाहायचं आहे. पूजेमध्ये मी विक्षेप आणत नाही, फक्त खिडकीमधून मला पाहू द्या नेमकं देवाच्या समोर मूर्ती कोणाची आहे, कोणाचा फोटो आहे, कोणाची देवपूजा करतात मला पाहू द्या. मग द्वारपाळांनी सोडल्यानंतर नारद गेलेला आहे आणि नारदाने दुरूनच पाहिलं भगवान कोणाची पूजा करत आहे. दुरूनच पाहिलं. दुरून पाहिल्यानंतर नारदाला चित्र दिसलं की भगवंताच्या समोर काय आहे? एक मूर्ती उभा आहे. भगवंताच्या समोर एक मूर्ती उभा आहे आणि त्या मूर्तीला जलाने दयादुधाने भगवान काय करतात? अभिषेक घालत आहे, अभिषेक. आणि ती मूर्ती नारदाने निहाळून पाहिली. त्या मूर्तीला होती शेंडी, गळ्यामध्ये विणा, हातामध्ये चिपळ्या. नारदाला लक्षात आलं ही मूर्ती तर आपलीच दिसते म्हटले. नारदाने त्या ठिकाणी भगवंताला साष्टांग दंडवत घातला आणि कारण विचारलं. भगवंताने सांगितलं, ते आमुचे देवतार्चन, ते आमुचे देवतार्चन, ते आमुचे देवतार्चन. जे माझे भक्त आहे किंवा भक्ताचे जे भक्त आहे हे सगळे मंडळी आमचे काय आहे? देवतार्चन आहे. म्हणजे पूजा करण्यासाठी आम्हाला काय आहे? योग्य आहे. भक्तांची मी काय करतो? पूजा करतो. भक्तांची मी पूजा करतो. सगळ्या विश्वाला दाखवून दिलं भगवंतांनी. देव जर भक्तांची पूजा करत असेल तर आपण करू नये का? आपण करू नये का? आपणही केली पाहिजे. एवढ्याचसाठी भगवंताने हे सगळं खेळ केला. एवढ्याचसाठी. जगाचा संहार करणारे भगवान शंकर आहे. संहाराची शक्ती त्यांच्या ठिकाणी आहे. तिसरा नेत्र उघडला की या सगळ्या जगाचा नाश करून टाकतात भगवान शंकर. नाश करून टाकतात. तेही शंकर काय करतात? तपश्चर्या करतात. तपश्चर्या. भगवंताचं काय करतात? ध्यान करतात. भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव. महादेव काय करतात? भजन करतात. भजन कोणाचं? श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. प्रभू रामचंद्राचं काय करतात? भजन करतात. काय गरज आहे महादेवाला भजन करायची? काही गरज आहे का? काहीच गरज नाही.
तरीसुद्धा देखी लागेल लोकाया, या लोकांना काय होईल, सवय लागेल, लोक प्रभू रामचंद्रांचं भजन करतील म्हणून काय केलं, भजन केलं. भगवान ते सांगतात, काय साकडे काही माते की कवने एके आरते, आचरे मी धर्माते म्हणशी जरी. अर्जुना, तू असं म्हणशील की हा धर्माचं आचरण कशासाठी करतो, कारण लोकाचा जर पाहायला विचार केला तर लोक कशासाठी धर्माचं आचरण करतात. पहिलं म्हणजे काही संकट पडलं की लोक धर्म करतात, संकट पडलं की लोक काय करतात, धर्म करतात. संकट पडल्यानंतर एरवी लोक देवाच्या नादी लागत नाही, पण संकट जर आपल्या अंगावर आलं की लोक देवदेव करायला सुरुवात करतात. आपला भाऊ आहे, भावाचं लग्न झालं, लग्न होऊन 2-4 वर्ष झाले, अजून मुलगा होत नाही, मग महिला मंडळाला जाग येते, 16 सोमवार केले पाहिजे, मग ते 16 सोमवार करायला लागतात. संकटात सापडल्यानंतर संकटाशिवाय देवाचं स्मरण लोक करत नाही. दुसरं कारण असं आहे, काही इच्छा असल्यानंतर, काही इच्छा असल्यानंतर सुद्धा भगवंताचं काय करतात, भजन करतात. असं आहे. अर्थो जिज्ञासू रर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. भगवंताचं भजन करणारे, धर्माचं आचरण करणारे 4 प्रकारचे लोक सांगितले. काही अर्थ आहे, संकटात सापडल्यानंतर स्मरण करतात. त्यानंतर काही अर्थार्थी आहे, काहीतरी मिळावं, धन संपत्ती मान काहीतरी वस्तू मिळावी याच्यासाठी धर्माचं आचरण करतात. जिज्ञासू आहे काही, भगवंतासाठी, भगवंताची आपल्याला प्राप्ती व्हावी, संसार दुःखाचा नाश व्हावा म्हणून भगवंताचं भजन करतात, धर्माचं आचरण करतात. आणि ज्ञानी, शेवट गरज नाही पण या लोकांना मार्ग दाखवण्यासाठी आचरण करतात. 4 प्रकार आहे. भगवान सांगतात, माझ्याकडे काय कमी आहे, धर्माचं मी आचरण करतो, कशासाठी मी करतो. अर्जुना पहा ना, तू काय साकडे काही माते, माझ्यावर काही संकट आहे का. सगळ्याचं संकट निवारण करणारा तो आहे, त्याच्यावर कोणतं संकट येणार आहे. भगवान म्हणतात, माझ्यावर कोणतं संकट आहे सांग. कोणतंही संकट नसताना मी काय करतो, धर्माचं आचरण करतो. की कवने एके आरते, मला काही इच्छा आहे का, ती इच्छा अपूर्ण आहे, ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मी भगवंताचं स्मरण करतो, असं काही आहे का. तसंही काही नाही, तरीसुद्धा मी कर्माचं आचरण करतो. आचरे मी धर्माते म्हणशी जरी. अर्जुना, तू म्हणशील याला काहीतरी संकट पडलं असेल म्हणून हा धर्माचं आचरण करत असेल, किंवा याला काहीतरी इच्छा असेल म्हणून हा धर्माचं आचरण करत असेल. असं अर्जुना तुझ्या मनात जर आलं तर मी सांगतो ऐक, तरी पुरतेपणा लागी अनेक दुसरा नाही जगी, ऐशी सामग्री माझ्या अंगी जाणशी तू. अर्जुना, तुला माहीत आहे, पुरतेपणा लागी म्हणजे समृद्धीने, सुखसंपत्तीने परिपूर्ण असण्यासारखा अनेक दुसरा नाही जगी. माझ्यासारखा या जगामध्ये दुसरा कोणी आहे का, नाही. देवासारखा दुसरा नाही. तू का म्हणे नव्हे, अनिका सारिखा तोची माझा सखा पांडुरंग. अनिका सारिखा नव्हे, त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही, कोणीच नाही. याला नाही दुसरा जोडा गे. भगवंताला दुसरा जोडा नाही, त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही. पुरतेपणा लागी अनेक दुसरा नाही जगी, ऐशी सामग्री माझ्या अंगी जाणशी तू. अर्जुना, एवढी मोठी सामग्री माझ्या ठिकाणी आहे, तुला तर माहीतच आहे. भगवंताच्या ठिकाणी अनंत गुण आहे, अनंत गुण आहे, ते मुख्य सांगितले. ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे 6 गुणवर्य वस्ती जेथं, हे मुख्य मुख्य 6 सांगितले. पण तसं जर पाहिलं तर अनंत म्हणती माझी या स्वामी, ते अनंत गुण त्या ते म्हणून या. याच्या ठिकाणी अनंत काय आहे, गुण आहे. गुणाची चो काय आहे, राशी आहे, राशी, गुणाची राशी आहे. अनेक गुण त्याच्या ठिकाणी आहे. चतुरातु शिरोमणी गुण लावण्याची खाणी. तुकोबारा म्हणतात गुणाची आणि सौंदर्याची हा काय आहे, खान आहे, खान. भगवान परमात्मा गुणा आला विटेवरी, गुणा आला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो. गुणवान आहे, परमात्म्याच्या ठिकाणी अनंत गुण आहे. ऐशी सामग्री माझ्या अंगी जाणशी तू. भगवान सांगतात, माझ्या ठिकाणी अशी सामग्री आहे की ती सामग्री दुसऱ्या कोणाकडे नाही. पुरतेपणा लागी अनेक दुसरा नाही जगी, ऐशी सामग्री माझ्या अंगी जाणशी तू. अर्जुना, हे तुला सांगण्याची काय गरज आहे, तुला तर हे सगळं माहीतच आहे, तू नेहमी माझ्यासोबत राहणार आहे, तुला सांगण्याची काय गरज आहे. मृत गुरुपत्र आणला तो तुवा पवाडा देखिला, तोही मी उगला कर्मी वर्ते. गुरुगृही असताना
गुरूंचा पुत्र मेला होता 12 वर्ष अगोदर. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर संदीपनी ऋषींना सांगितलं देवानी, महाराज तुम्ही मला काय करा, गुरुदक्षिणा मागा, तुम्हाला गुरुदक्षिणा मी आता देण्याची इच्छा आहे. संदीपनी ऋषींनी भगवंताचं स्वरूप जाणलेलं होतं, साक्षात परमात्मा आपल्याकडे शिकण्यासाठी आलेला आहे, सगळं जाणलं होतं. संदीपनी ऋषींनी हात जोडले, भगवंता तुम्ही वेदाला शिकवलं, असे असणारे तुम्ही ज्ञानाचा साक्षात मूर्तिमंत पुतळा माझ्याकडे शिक्षण घेण्यासाठी तुम्ही आले, हे तुमचं मोठेपण पुष्कळ आहे, हीच तुमची गुरुदक्षिणा आहे. मी अजून गुरुदक्षिणेची अपेक्षा करत नाही मागितली. पण गुरुमाता होती, गुरुमातेकडे मागितली आणि गुरुमाता आईचं अंतकरण होतं. 12 वर्ष अगोदर पुत्र मेला होता. गुरुमातेने सांगितलं, तू साक्षात जर नारायण आहे, तू साक्षात जर भगवान आहे, तू ईश्वर आहे, तर तुला अशक्य काहीच नाही. 12 वर्ष अगोदर माझा पुत्र मेला आहे, मला आणून दे. समुद्रामध्ये बुडून मेला होता, मला आणून दे म्हटले, आणून दे. तर भगवंताने तो गुरुपुत्र काय केला, आणून दिला. गुरुचा पुत्र यमनगरीमध्ये गेले, त्या ठिकाणी शोध घेतला आणि शोध घेऊन यमाकडे तक्रार केली. पण यमराजाने सांगितलं, आम्ही फक्त प्राणाचे अधिकारी आहे, स्थूल शरीर आम्ही नेत नाही, ते मृत्यूलोकामध्येच राहतं. प्राण माझ्याकडे आहे, प्राण मी देऊ शकतो, पण शरीर माझ्याकडे नाही. आणि मग तपास घेतल्यानंतर कळालं समुद्रामध्ये ते काय आहे, शंखामध्ये काय आहे, ते शंखासुराने खाल्लेलं शरीर आहे. तर त्या ठिकाणी युद्ध करून ते शरीर भगवंताने परत घेतलं, यमदूताकडून प्राण आणले आणि तो पुत्र काय केला, जिवंत केला. 12 वर्ष अगोदर मेलेला पुत्र जिवंत केला. मृत गुरुपुत्र आणला, तो तुवा पवाडा देखील. सांग अर्जुना, हे तू पाहिलेलं नाही का तुझ्या दृष्टीने? सगळं पाहिलेलं आहे. तोही मी उगला कर्मीवरती. अशा सगळ्या जगाचा मालक असणाऱ्या मला काहीच कमी नाही. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न मी आहे, तरीसुद्धा तोही मी उगला कर्मीवरती. तरीसुद्धा मी काय करतो, कर्माचं आचरण करतो. एवढ्याचसाठी की सगळे लोक उद्या म्हणतील, देवच जर कर्म सोडत नाही, देवच कर्माचं आचरण करतो, तर आपण का करू नये, असे सगळे लोक म्हणतील. म्हणून मी कर्माचं काय करतो, आचरण करतो. आज 163 होईपर्यंत आपण चिंतन केलं आहे. उद्या पुढच्या वयाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.